हाय सगळ्यांना नमस्कार. आज खूप उशीर झालेला आहे. सकाळचा व्हिडिओ कोणी कोणी बघितला काय माहीत नाही, कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला तर माहिती आहे आज आहे 15 ऑगस्ट. सगळं आवरलं आहे, पोरंही शाळेतनं आली, पण गुरं आणायची राहिल्यात. बघत होती गुरं चरत्यात का काय. आत्या मला जेवाय ह्या का मारती. 11 वाजून 11:30 12 वाजत आले आणि आमची गुरं तो का तिकडे चरतात खाली तळ्यात लांब. पण आहे अजून ऊन काय पडलेलं नाही एवढं, सावलीच आहे. मग म्हणलं चावत्यात म्हणल्यावर चरून द्या. ऊसही तोडून काढला, एक मोळी आणली होती बापूंनी, ऊस पण तोडून ठेवला. म्हणलं असल्या नसल्या वेळेस लागतं या. सकाळी बापूंनी मकाही भिजवून काढली, सगळी झाडं पुढं इकडची सगळी भिजवून काढले, त्याच्यामुळं एकदम भारी दिसायला लागले. आता जेवढं पाणी देईन तेवढं एकदम सुंदर मस्त दिसतं. राहिल्या दारातले भिजवायचे, पण असो रोज एक 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 पाळगं भिजवतो आम्ही. आणि पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या मस्तपैकी चुलीवलं गरमागरम जेवण करायला. चला, स्वयंपाकच आता झालाय आमचा इतक्यातच. हे जेवले, ज्ञानेश्वरी जेवली, अण्णा तेवढा जेवायचा राहिलाय. आणि बापू रानात गेलेत. ऊसाला गिराईक आले. सगळे ऊस आम्ही ह्यांना देतोय ना गोरावाल्यांना गुंट्यावरती, मग बापू गेले तिकडं. आणि स्वयंपाक चालूच आहे अजून. भाकर आमची तव्यातच आहे, गरमागरम जेवायचं आहे मस्तपैकी. असं स्वयंपाक काय आमचा रोज चुलीवरच असतो, तुम्हाला तर माहिती आहे. कालच चुलीला पोत्यारा हे देऊन इतकं सुंदर सारवणी काढलेलं, तर चुलतवर दहा आली काळीच. किती स्वच्छ केलं, निर्माळ केलं. काल इरबळ इतकं पार धुवून पुसून झाडून सारवून काढून गोरायचं नाही, पण किती माणसाने काल मेहनत केली. आणि मला माणूस काल सारवूनच काढतंय या. ही भांडी धुती फरशी पुस, परत इकडं ही कर तिकडं ती कर, परत वाटा सारावला, पाणी मार, कुठं काय कर, सारखं चालूच या. पण चूल कशी माहितीये का किती, म्हणजे आता चुलीवर जाळ आणि ह्याने चूल काळीच होती. तुम्ही मला सारखं म्हणता रेशमात आहे चुला अशी झाली तशी झाली, पण शेवटी आता ती चुलच आहे. जाऊन द्या, कुत्र्यांनाच टाकायच्यात. कुत्र्यांना पण ताज्या भाकरी रोज जाड असतात आमच्यात. सकाळी शिल्लक राहिलेल्या टाकल्या, ही संध्याकाळच्याला करून ठेवल्यात. कारण का संध्याकाळच्या भाकरी व्हायच्या गरम, मग परत गार करायच्या आणि त्यांना टाकायच्या, आणि लय वेळ लागतो होय. आधीच काम. आणि गरम मस्तपैकी कांद्याची पात आणि बाजरीच्या भाकरी. कोणाला आवडतं त्यांनी सगळ्यांनी कमेंट करून सांगा. आणि ही पोहे सकाळचं येतं, आता टाकून कसं द्यायचं म्हणून खायच्यात. बापूंनी घेतलं होतं खायला, आणि ह्यांनी खाऊन दूध मांडायचंय की गरम करायला. भांडी मगाशीच गाळा भरून घासली होती, अजून तेवढी साचली ती. गुरंच आणायची होती, पण म्हणलं चरते ती तर जेवून तुम्ही हाका मारताय म्हणल्यावर जेवूनच गुरं आणावती. कोथमीर लावायची. मला जायचंय लाकडीला. होय, मेहंदीचं कोण हे आणायचं. तर पोरे जेवली का? पुरी तर आमच्या ताल शाळेत आली ना आता मगाशी. तुम्ही काय केलं? आता ही नवीन ड्रेस घेतला आणि तुझ्या बापाने गेल्या वर्षी आणला होता तिघीला 3 ड्रेस. तिघीला आणलं होतं, चिवला, नेनूला आणि अनुला. त्याच्यावर तसल्या तिरंगी वडण्या. कुठे गेल्या ग ती वडण्या? आहेत का? सगळं आणलं होतं. चपात्या नाही, ते कुत्र्यांच्या भाकरीचा. आणि इथं मराठी शाळेला दरवर्षी काहीतरी वाटतात. ह्या वर्षी रात्री गेलं 40 पेन घेऊन आलं. इथं चिवूच्या शाळेत किती पट आहे काय माहित नाही. 40 आणलं, 40 पेन आणलं. आणि दीपक भाऊजी पशी दिलं. दरवर्षी दीपक भाऊजी जातात वाटाय 3000 बिस्किटचं पुढं काय पण वाटतं त्यांना, वाटेल ती वह्या आहे. तर असं या सगळी जण जेवण करायला. बाय सगळ्यांना. बाय.